पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडलेली 3.5 वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येची घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून गेली होती। त्या निष्पाप मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचारानंतर जनतेमध्ये प्रचंड संताप उसळला होता। अनेकांनी आरोपीला तात्काळ कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती। मात्र अनेकदा अशा प्रकरणांमध्ये वर्षानुवर्षे खटले सुरू राहतात, पुरावे कमकुवत होतात, साक्षीदार फिरतात आणि पीडित कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आयुष्य घालवते। पण नसरापूर प्रकरणात जे घडलं ते महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाचं उदाहरण ठरलं। गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 2 महिन्यांच्या आत आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली। राज्याच्या न्याय व्यवस्थेच्या इतिहासात इतक्या कमी कालावधीत इतक्या गंभीर गुन्ह्याचा निकाल लागणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे। या निकालामुळे केवळ एका कुटुंबाला न्याय मिळाला नाही, तर संपूर्ण समाजाला न्याय व्यवस्था अजूनही सक्षम आहे हा संदेशही मिळाला। या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी सुरुवातीपासूनच वेगाने आणि शिस्तबद्ध तपास केला। घटनास्थळावरील प्रत्येक पुरावा काळजीपूर्वक गोळा करण्यात आला। CCTV फुटेज, फॉरेन्सिक अहवाल, DNA चाचण्या, वैद्यकीय पुरावे, तांत्रिक तपास आणि साक्षीदारांचे जबाब यांची मजबूत साखळी तयार करण्यात आली। अवघ्या 16 दिवसात तब्बल 1200 पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं। हा वेग आणि अचूकता पाहता तपास यंत्रणेने किती गांभीर्याने काम केलं हे स्पष्ट होतं। यानंतर न्यायालयानेही या प्रकरणाला प्राधान्य दिलं। रोज सुनावणी घेतली गेली, 55हून अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली, प्रत्येक पुरावा तपासण्यात आला। न्यायाधीश S.R. साळुंके यांनी निकाल देताना आरोपीने दाखवलेली क्रूरता, पीडितेचं वय, तिच्यावर झालेला अमानुष अत्याचार आणि समाजावर झालेला परिणाम यांचा सखोल विचार केला। हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचं स्पष्ट करत त्यांनी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली। या निर्णयाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे न्यायालयाने केवळ शिक्षा दिली नाही, तर तपास करणाऱ्या पोलिसांचं, सरकारी वकिलांचं, डॉक्टरांचं, फॉरेन्सिक तज्ज्ञांचं आणि संपूर्ण तपास पथकांचंही विशेष कौतुक केलं। अनेकदा न्यायालयाच्या निकालात तपास यंत्रणेच्या कामाचं अशा प्रकारे कौतुक होत नाही, पण या प्रकरणात प्रत्येकाने जबाबदारीने केलेल्या कामाची न्यायालयाने दखल घेतली। खरं पाहिलं तर समाजात अनेकदा असा समज तयार झाला आहे की मोठे गुन्हे झाले तरी निकाल लागायला 10-10, 15-15 वर्ष जातात। त्यामुळे पीडित कुटुंबाचं मानसिक खच्चीकरण होतं आणि अनेकदा लोकांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वासही डळमळीत होतो। काही वेळा आरोपी जामिनावर बाहेर येतात, साक्षीदारांवर दबाव टाकतात आणि न्याय प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची होते। त्यामुळे लोकांच्या मनात निराशा निर्माण होते। नसरापूर प्रकरणाने मात्र हा समज काही प्रमाणात मोडून काढला आहे। जर तपास वेगवान, पुरावे मजबूत आणि न्यायालयीन प्रक्रिया वेळेत पार पडली तर गंभीर गुन्ह्यांचाही निकाल अल्पावधीत लागू शकतो, हे या प्रकरणातून सिद्ध झालं आहे। याचा आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे गुन्हेगारांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम। अनेक गुन्हेगारांना असं वाटतं की गुन्हा केला तरी खटला अनेक वर्ष चालेल, शिक्षा उशिरा होईल किंवा कदाचित सुटताही येईल। पण जेव्हा काही महिन्यातच फाशीसारखी कठोर शिक्षा होते, तेव्हा गुन्हा करण्यापूर्वी अनेकदा विचार करण्याची वेळ येते। अर्थात कोणतीही शिक्षा गुन्हे पूर्णपणे थांबवू शकत नाही, पण जलद आणि निश्चित न्याय हा गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाचा घटक ठरतो। याच पार्श्वभूमीवर राज्यात घडलेल्या इतर गंभीर प्रकरणांकडेही लोकांचं लक्ष लागलं आहे। केतन अग्रवाल हत्या प्रकरण असो, महिलांवरील अत्याचाराची प्रकरणं असोत किंवा अल्पवयीन मुलींवरील गुन्हे असोत, अशा प्रत्येक संवेदनशील प्रकरणात तपास आणि न्याय प्रक्रिया शक्य तितक्या वेगानं पूर्ण होणं आवश्यक आहे। कारण प्रत्येक पीडित कुटुंबाला वर्षानुवर्षे न्यायाची वाट पाहावी लागू नये, हीच समाजाची अपेक्षा आहे। वेगवान न्याय म्हणजे घाईघाईत दिलेला निर्णय नव्हे। प्रत्येक आरोपीला कायद्याने स्वतःची बाजू मांडण्याचा अधिकार आहे, मात्र त्याचबरोबर पुरावे वेळेत गोळा करणं, सुनावणी नियमित घेणं आणि अनावश्यक विलंब टाळणंही तितकंच महत्त्वाचं आहे। नसरापूर प्रकरणात हे संतुलन राखलं गेलं आणि त्यामुळेच हा निकाल अधिक महत्त्वाचा ठरतो। या प्रकरणामुळे पुणे ग्रामीण पोलिसांचं, तपास अधिकाऱ्यांचं, सरकारी वकिलांचं आणि विशेष न्यायालयाचं मनापासून कौतुक करायला हवं। त्यांनी दाखवून दिलं की इच्छाशक्ती, समन्वय आणि जबाबदारीची भावना असेल तर गंभीर गुन्ह्यांचाही तपास आणि न्याय प्रक्रिया अत्यंत प्रभावीपणे पूर्ण होऊ शकते। शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, कोणतीही शिक्षा त्या निष्पाप चिमुकलीला परत आणू शकत नाही, तिच्या कुटुंबाचं दुःख ही कधीच भरून निघणार नाही।
पण वेळेत मिळालेला न्याय हा समाजाला योग्य संदेश देतो. तो पीडित कुटुंबाला न्याय व्यवस्था त्यांच्या पाठीशी असल्याची जाणीव करून देतो आणि गुन्हेगारांना कायद्यापासून सुटका नाही हे ठामपणे दाखवून देतो. नसरापूर प्रकरणाचा हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही, तर न्याय वेळेत मिळालाच पाहिजे या तत्वाला बळ देणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आता गरज आहे ती अशाच वेगवान, निष्पक्ष आणि पुराव्यांवर आधारित न्याय प्रक्रियेची, जेणेकरून प्रत्येक पीडितेला वेळेत न्याय मिळेल आणि समाजाचा कायद्यावरील विश्वास आणखी मजबूत होईल. या प्रकरणाशी संबंधित आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी आझाद मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.